नमस्कार, मी रेखा रांगोळे. इन्फिनिटी स्टुडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज संत तुकाराम महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं आज पिंपरी चिंचवडमध्ये आगमन होत आहे. सो आज आम्ही सर्वजण त्या आगमनाच्या स्वागतासाठी आज आम्ही निघालेलो आहे. तर आपण पुढे कंटिन्यू करूया. संस्कार प्रतिष्ठानतर्फे आज मोफत तपासणीचं आयोजन केलेलं आहे. डॉक्टर मोहन गायकवाड आहेत. तर ह्या सरांतर्फे इथं खूप छान मोठा प्रोजेक्ट राबला गेलेला आहे. खूप छान वाटतंय आणि हे सगळं बघताना छान आनंद वाटतोय. सर, तुम्हाला कसं वाटतंय ही सेवा करताना? तुम्हाला जो आनंद झालाय त्याच्या दृष्टीने आम्हाला आनंद होतो. गेले 30 वर्ष आपण या ठिकाणी या आरोग्य तपासणी शिबिर घेऊन या वारकऱ्यांची सेवा करत असतो. ते देहूपासून पंढरपूरपर्यंत चालत जात असतात. तर त्यांना आरोग्याची समस्या उद्भवते. आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामध्ये सर्दी, खोकला, ताप, थंडी हे वारकऱ्यांमध्ये जाणवत असतं. आणि जे गरजू लोक आहेत ते लोक या शिबिराचा लाभ घेतात आणि पुढे जातात. गजर करायचं बरं का, गजर चालू ठेवायचा जरा. बऱ्याच गावावरून अनेक ठिकाणावरून येणाऱ्या ह्या दिंड्या आहेत. अजून हळूहळू दिंड्या यायला लागलेल्या आहेत. आपण बघणार आहोत भरपूर अशा दिंड्यांचा आज संत तुकाराम महाराजांचा खूप मोठा सोहळा बघणार आहोत. वारकऱ्यांची बसण्या उठण्याची जी सोय आहे, आज निगडीमध्ये पालखीचं प्रस्थापन होत आहे. तर ती बसण्या उठण्याची जी सोय आहे आज भक्ती शक्ती उद्यान म्हणून आहे इथं, तर तिथं केले गेलेलं आहे. आज निगडीमध्ये भक्ती आणि शक्तीचं खूप मोठं प्रदर्शन होणार आहे. आणि हे सगळं प्रदर्शन बघण्यासाठी आज खूप लाखो करोडनी वारकरी संप्रदाय इथं जमा झालेला आहे. आणि खूप छान वाटतंय. आजचा हा सोहळा बघण्यासारखा आहे. खूप मस्त वाटतंय हे सगळं पाहण्यासाठी. खूप मस्त वातावरण झालेलं आहे. पाहू शकताय तुम्ही अनेक दिंड्या येत आहेत. जनसमुदाय आज पाहायला मिळतोय. आज खूप सुंदर असा सोहळा आज आपल्याला बघायला मिळतोय. ह्याचा खूप जास्त आनंद होतोय. खूप धन्य झालो आम्ही आज ही पालखी सोहळा बघण्यासाठी. बघा तर